पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाल्याने वसई विरारमधील शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। ज्यांनी गद्दारी केली त्यांचं वाटोळं झालं। स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी सांगितलं होतं, गद्दारांना क्षमा नाही। मातोश्रीशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या वाटेला असेच फळ मिळेल, अशी संतप्त प्रतिक्रिया वसईच्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी व्यक्त केली। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती। त्यांना निवडणुका जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागा असे आदेश दिले होते। त्यामुळे ते शिवसेनेच्या सभामध्ये निवडणुकांच्या कार्यक्रमात दिसत होते। मात्र पालघरची जागा भाजपच्या वाटेला येऊन पूर्वाश्रमीचे भाजपचे खासदार असलेल्या गावितांना ना शिवसेनेने जवळ केला ना भाजपने। नाही, आपण पाहाल तर ज्यांनी गद्दारी केले त्यांचं वाटोळच झालंय। हे स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंच आहे। ज्यांनी शिवसेनाबरोबर गद्दारी केली आहे त्यांच्या वाटेला असा हा त्रास आलेलाच आहे। आपल्याला माहीत असेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम आणि पालघर जिल्ह्यामध्ये बराचसा विकासासाठी त्यांनी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांना माहिती असेल। वसई विधानसभा क्षेत्रामध्ये वसईच्या कोर्टातला जो आपण पाहाल की ओल्ड हेरिटेज आहे, त्याकरता नवीन वकिलांना बसण्याची संधी किंवा नवीन कोर्ट करण्याचा जो विषय होता त्याही मुद्द्यावरती त्यांनी हात घातला होता। आपण पाहाल तर जे आता गद्दारी करून गेले होते आपले खासदार राजेंद्र गावित, त्यांच्या पारड्यामध्ये आज काय पडले हे आपल्यासमोर चित्र आहे। आपण पाहाल तर ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांच्यासाठी हा एक मेसेज आहे की आपण ज्या पक्षाला फसवलं आहे आणि तुमच्या बाबतीतसुद्धा ही फसवणुकीची भूमिका झालेली आहे, हेही आपण लक्षात घ्यावं। जर राजेंद्र गावित आज उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर असले तर काय चित्र असलं असतं? आज जर राजेंद्र गावित उद्धव साहेबांच्या सोबत असते आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलं असतं जिल्ह्यामध्ये, तर आज खासदारकीचं तिकीट त्यांना असलं असतं, हे मी आपल्या समोर मांडतो आहे। आता तुल्यबल्ले कसे लढत होणार आहे त्या एकीकडे तुमचा नाती कांबली असेल, दुसरीकडे आज राजेश पाटील बोईसरचे आमदार आहेत त्यांनीही फॉर्म भरलेला आहे आणि विष्णू सावराचे हेमंत सावरा यांनीही भरलेला आहे। तर लढतीकडे कसं बघतात, कुणाशी टफ फाईट राहील असं काय? नाही, साधारण आपण प्राथमिकता पाहिली तर या जिल्ह्याची रचना अशी आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज, आगरी कोळी, भंडारी समाज आहे, पानमाळी समाज आहे, वाडवळ समाजासोबत संमिश्र लोक आहेत, कोकणवासी आपले आहेत। तर आपण एकंदरीत रचना पाहाल तर वसईमध्ये भले सत्ता कोणाची असो, पण या वेळेच्या या इलेक्शनमध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज आणि ख्रिस्ती समाज हा मोठ्या प्रमाणात उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे। त्याबरोबर असलेले स्थानिक जे वाढवण बंदराचा विषय असेल, कोळी समाजाचा असेल, हे संपूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मागे आहेत, म्हणजेच मशालीच्या मागे आहेत। आपण पुढे जाल, वैतरणा सोडल्यानंतर पुढे शिवसेना आमची स्ट्रॉंगच आहे। तिथे बरेचसे आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आले आहेत, बरेचसे नगर परिषदेत असताना नगराध्यक्ष झाले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला तिथे चिंता नाही आहे। वसई विरारमधून आम्ही लीड घेणार आणि वसईतली जनता ही उद्धव साहेबांच्या मागे आहे, हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून देणार।